अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज या मार्गशीर्ष महिन्यातील शुभ शनिवारी तुझ्या समोर हे दिव्य मार्गदर्शन आले आहे. हा चमत्कारिक संदेश आला आहे. तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज, कारण तुझ्यासाठी आज हा दिवस चमत्कारिक आहे, चमत्काराचा ठरणार आहे. कारण बाळा, आज तुझ्यासमोर खूप काही शुभ संकेत या संदेशामार्फत येणार आहेत. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. स्वामी माऊली आज तुला खूप काही देण्यासाठी या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने, एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यामध्ये अद्भुत चमत्कार घडणार आहे. तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. खूप मोठी आनंदाची बातमी तुला हा संदेश ऐकल्यानंतर मिळणार आहे. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या चिंतेचा, तुझ्या त्रासाचा, तुझ्या दुःखाचा आता शेवट आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये तुझे भाग्य बदलणारे खूप शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. बाळा, तुझ्या जीवनामध्ये आजपर्यंत जी काही संकटे आली आहेत, खूप काही दुःखांचा सामना तू आजपर्यंत केला आहेस. खूप काही त्रास, पीडा सहन केल्या आहेस. खूप काही आर्थिक चिंतेचा सामना करत आहेस. पण बाळा, यानंतर नाही, कारण स्वामी माऊली ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे. तेव्हा बाळा, आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तुझे शत्रू तुझ्या समोर हार मानणार आहेत. खूप काही तुला त्रास या लोकांनी दिला आहे, पण आता वेळ आली आहे या त्रासाचे, तुझ्या अश्रूचे उत्तर मिळण्याची. हो बाळा, तुझा जो काही आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे, याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, आमचा विश्वास आहे की तू हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणार आहेस. तू खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच स्वामी माऊलींनी या लाखो लोकांमधून तुझ्यासाठीच या संदेशाची निवड केली आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत मी आलो आहे, अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझे जर कर्म चांगले आहे तर बाळा, तुला घाबरण्याची गरज नाही. कारण ज्याचे कर्म चांगले आहे त्याचे भाग्य हे चांगलेच असणार आहे. ज्याचे विचार चांगले आहेत त्याच्या कृती चांगल्या असणार आहेत. आणि ज्याच्या मनामध्ये निरंतर आनंदी विचार आहेत, सकारात्मक विचार आहेत, त्याच्या जीवनामध्ये सर्व काही अशक्य ते शक्य घडणार आहे. कारण बाळा, जर तुमचे मन निर्मळ आहे, निरागस आहे, तुमच्या मनामध्ये कोणाविषयीही वाईट विचार येत नाहीत, तर बाळा, तुमचे प्रारब्ध चांगले असणार आहे. तुमचे कर्म चांगले असेल तर तुमचे भविष्यसुद्धा चांगले असणार आहे. म्हणूनच आम्ही निरंतर सांगत असतो की कर्म चांगले ठेवा, तुमचे विचार चांगले ठेवा, तुमच्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार ठेवा आणि याच सकारात्मक विचाराने सर्व काही कृती करायला घ्या. आणि मग पहा, त्यामध्ये तुमच्या मनासारखे तुम्हाला यश प्राप्त नाही झाले तर सांगा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे खूप मोठ्या आनंदाच्या बातमीची. आता वेळ आली आहे तुझ्या जीवनातील ते सर्व काही आर्थिक चिंता मिटण्याची. आता वेळ आली आहे तुला सुखाचे, आनंदाचे, वैभवाचे दिवस प्राप्त होण्याची. हो बाळा, हे सर्व काही तुझ्या मार्गात आहे. कारण स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, निश्चिंत रहा. सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार आहे. सर्व काही तुला
तुझ्या मनासारखेच इच्छित प्राप्त होणार आहे. तेव्हा चिंता करण्याची गरज नाही. चिंता ते करतील ज्या शत्रूने तुला चिंता दिल्या आहेत. अश्रू ते राहतील ज्या शत्रूने निरंतर तुझ्या डोळ्यामध्ये तुला अश्रू दिले आहेत. हो बाळा, या सर्वांचा हिसाब तुझ्यासमोर झाल्याशिवाय राहणार नाही. तुझे शत्रू तुझ्या समोर येऊन माफी मागणारच. बाळा, तुझा आमच्यावरती जो प्रचंड विश्वास आहे, तुझ्या जीवनामध्ये कितीही दुःख आले, संकटे आली, तरीही तू न डगमगता स्वामी माऊलींची निरंतर भक्ती करत आहेस. हो बाळा, आम्ही सर्व काही जाणत आहे. तू काहीही न सांगता तुझे सर्व काही दुःख, यातना, चिंता, काळजी आम्ही सर्व काही पाहत आहोत. आणि यापुढे सर्व काही आमच्या चरणी सोपवून तू निश्चिंत राहा. कारण आता वेळ आली आहे तुला सर्व काही सुख उपभोगण्याची. हो बाळा, आता वेळ आली आहे तुला उंचावण्याची. आता वेळ आली आहे तुला आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची. कारण बाळा, तुझ्या पंखामध्ये स्वामी माऊलीने असे बळ दिले आहे जे तू सर्व काही प्राप्त करू शकणार आहेस. तुझ्या जीवनामध्ये ज्या काही आजपर्यंत वाईट गोष्टी घडल्या, आता यापुढे नाही. सर्व काही वाईट निघून जाणार आहे, संपुष्टात येणार आहे. आणि फक्त तुझ्या आयुष्यामध्ये आता आनंदाचे, सुखाचे, वैभवाचे दिवस तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व काही आनंदाने स्वीकारण्यास तयार आहात? कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तू आजपर्यंत खूप काही चिंतेतून गेला आहेस, काळजीतून, संकटातून गेला आहेस, आर्थिक चिंतेतून गेला आहेस. पण बाळा, या सर्वांमधून अलगद बाहेर काढण्यासाठी स्वामी माऊली या दिव्य संदेशाचे नियोजन करून तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, या संदेशामध्ये तुझ्यासाठी खूप काही शुभ संकेत आहेत. हे सर्व काही स्वीकार कर. तुझ्यासमोर खूप काही संधी येत आहेत. या संधींचे सोने करायला घे. कारण बाळा, एकदा संधी हातातून निघून गेल्यानंतर तू खूप काही पश्चातापाने भरशील. म्हणूनच ज्या काही तुझ्यासमोर उत्तम संधी आहेत, उत्तम वर्तमान काळ आहे, तेव्हा बाळा, हे सर्व काही गमावू नकोस. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, सर्व काही शुभ घडणार आहे. सर्व तुझे भोग आता संपुष्टात येणार आहे. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर शेवटपर्यंत हा संदेश मी ऐकत आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.